अपर्णाची वॉर्निंग. तुम्हाला खरंच माहित नाहीये का? मॅनेजरनं चौकशी केली. इरानं तिची मान नकारार्थी हलवून विचारलं. मला खरंच माहित नाहीये. तुम्ही मला सांगाल का? आधी जेव्हा तिला पैशांची गरज होती आणि मदत मागायला तिच्याकडे कोणी उरलं नव्हतं, तेव्हा तनिष्क खानविलकरच्या मॅनेजरनं पुढाकार घेऊन तिला शोधून काढलं होतं. तो होता म्हणूनच हा लग्नाचा सौदा झाला होता. मॅनेजर त्यावर म्हणाला, ते शक्य नाही. इराला आश्चर्य वाटलं आणि ती वाटेतच थबकली. तिनं त्याला पुढे बोलताना ऐकलं. कारण मला सुद्धा काहीच कल्पना नाहीये. जेव्हा मिस्टर खानविलकरांनी सुरुवातीला मला ॲग्रीमेंट तयार करून तुला शोधायची ऑर्डर दिली, तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही दोघं आधीपासून एकमेकांना ओळखता. हे कसं शक्य होतं? जर ती तनिष्क खानविलकरला ओळखत असती तर आत्तापर्यंत ती रिपोर्टर जगतामधली प्रसिद्ध हस्ती झाली नसती का? हे सगळ्यांनाच माहीत होतं की तनिष्कच्या प्रत्येक बारीक-सारीक हालचालींवर सुद्धा लक्ष ठेवलं जायचं आणि त्याच्याबद्दलची छोटीशी गोष्ट सुद्धा क्षणार्धात ट्रेंड व्हायची. विचार करता करता मॅनेजर अचानक वाटेतच थांबला आणि म्हणाला, आपण पोचलोय मिस शहा. तुम्हाला घरी घेऊन जायला एखादी गाडी अरेंज करण्याची गरज आहे का? इरानी घाईघाईनं मान हलवली आणि म्हणाली, नाही, काही गरज नाही. थँक्यू. इरा सेटच्या बाहेर चालत येईपर्यंत बाहेर वाट बघत असलेले रिपोर्टर्स निघून गेले होते. तनिष्क खानविलकर आणि अपर्णा राजन एका गाडीत सापडल्याची मोठी बातमी हाती लागल्यामुळे ते रिपोर्टर्स त्याच्यावर त्याची आर्टिकल्स तयार करायला घाई करून परत गेले होते. इरा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला चालत गेली आणि तिच्या न्यूज एजन्सीला परत जायला तिनं टॅक्सी बोलवली. अचानक एका लाल ऑडीचा हॉर्न वाजला आणि ती गाडी तिच्या समोर येऊन थांबली. गाडीचं दार उघडलं आणि अपर्णा राजन रागात खाली उतरली. तिला काय हवंय हे इराला कळत नव्हतं. तिनं बोलायला तोंड उघडलं आणि खाड. इराला एक सणसणीत कानाखाली बसली. मी तुला आत्ताच सांगून ठेवतेय, तनिष्क खानविलकर माझा आहे. तू थोडी ठीकठाक दिसतेस म्हणून तुला त्याला भुलवता येईल असं वाटून घेऊ नकोस. तिनं एवढी अचानक आणि अनपेक्षितपणे तिला थोबाडीत मारली होती की इराला काही रिॲक्ट करायला वेळच नाही मिळाला. तिचं डोकं एका बाजूला वाकलं आणि तिच्या तोंडात कसली तरी घाणेरडी चव आली. तिचा गाल एवढा आगाग करत होता की तिला तिच्या चेहऱ्याच्या त्या बाजूला काही फीलच होत नव्हतं. कमाल आहे, या बाईच्या अंगात बरीच ताकद होती. तिनं हलक्या हाताने स्वतःच्या चेहऱ्याला स्पर्श केला. तिचे सगळे दात जागेवर आहेत याची खात्री पटल्यावर तिला जरा हायसं वाटलं आणि तिनं रागानं वरती बघितलं. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये रिपोर्टर्स आणि स्टार्स यांच्यामध्ये कितीही वाद असले तरी कोणत्याही स्टारची एखाद्या रिपोर्टरला शारीरिक इजा पोहोचवण्याची हिंमत नव्हती. पण आत्ता जे झालं त्यावरून ही बाई अपर्णा राजन खरंच कामातून गेलेली होती. इरानी खोचकपणे अपर्णाकडे बघितलं आणि ती म्हणाली, मी जे ऐकलंय ते योग्य असेल तर तनिष्क खानविलकरचं कालच लग्न झालंय. मिसेस खानविलकर तुम्हीच आहात का? अपर्णा हताश होऊन किंचाळली. ती मी आहे की नाही हे महत्वाचं नाहीये, पण काहीही झालं तरी ती जागा तुला कधीच घेता येणार नाही, मूर्ख मुली. इरा हसली आणि म्हणाली, मी स्वतः कोणी महत्वाची व्यक्ती नसले तरी मिस राजन तुम्ही सुद्धा काळजी घ्यायला हवी, नाहीतर सगळ्यांकडूनच तुमचा राग राग केला जाईल. आजूबाजूला कोणीच नव्हतं. अपर्णाने तिचा चेहरा वाकडा केला आणि ओरडून उत्तर दिलं, जरी तुझं त्याच्याशी लग्न झालेलं असतं तरी काय, मी त्याची मिस्ट्रेस बनून सुद्धा खुश राहील. मी तुला पुन्हा सांगतेय, तनिष्क खानविलकरला एकटं सोड. इराने तिच्या भुवया उंचावल्या आणि विचारलं, मिस्ट्रेस? तिनं मान एका बाजूला वाकडी करून अपर्णाकडे बघितलं. तिच्या काळ्या भोर डोळ्यातून धूर्तपणा झळकत होता. पण जरा मला मला आठवतंय ते बरोबर असेल तर तू तर काही वेळापूर्वीच त्याच्याकडे तुझं प्रेम कन्फेस केलेलंस ना? आणि असं दिसतंय की त्याने तुला रिजेक्ट केलं, तरीही तुला त्याची मिस्ट्रेस बनायचंय. तनिष्कला हे मान्य आहे का?
अपर्णा हे शब्द ऐकून इतकी उचकली की तिनं रागाने इरावर झडपच घालायची बाकी होती. म्हणून काय झालं? मी तुला सांगून ठेवते, तनिष खानविलकर सोबत हेडलाईन्स मध्ये येणारी व्यक्ती मीच असेन. त्याच्या लग्नाच्या बातमीचा जो गवगवा झालाय त्याचा मी फायदा घेणार आहे. अपर्णाला आपण काय बोलून गेलोय हे तिचं वाक्य संपल्यानंतरच लक्षात आलं. तिनं तावातावानी इराला धमकी दिली. मी सांगते ते ऐक आणि तुझं तोंड बंद ठेव. तू जी थप्पड खाल्लीस ती तुझी वॉर्निंग समज. पुढच्या वेळी मी एवढ्यावरच थांबणार नाही. एवढं बोलून ती वळली, गाडीमध्ये बसली आणि निघून गेली. इरा ती गाडी मातीचा धुरळा उडवून लांब जाताना पाहत राहिली. तिने तिचा फोन बाहेर काढला. त्याचा व्हॉइस रेकॉर्डर ॲप बऱ्याच वेळापासून चालू होतं. आत्ता झालेल्या संभाषणातला शब्दनशब्द रेकॉर्ड झालाय की नाही हे इरानं ताबडतोब चेक केलं. तिची पूर्णपणे खात्री झाल्यावरच तिनं तिचा फोन परत बॅगमध्ये ठेवला. मग तिनं थोडी शोधाशोध केली आणि बॅगमधून एक आरसा बाहेर काढला. तिनं तिचा चेहरा त्यात बघितला आणि तिला लक्षात आलं की अपर्णाच्या बोटांची उमटलेली छाप अजूनही तिच्या गालावरच होती. ती तिच्या गालाची झालेली अवस्था बघत असताना तो आता चांगलाच सुजायला लागला होता. तिनं त्याला स्पर्श केला. आई ग! तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. फारच दुखत होतं. इराची नजर अचानक गंभीर आणि करारी दिसायला लागली. अगदी लहान असल्यापासनं तिला अन्याय सहन व्हायचा नाही. जेव्हा तनिष तिला त्रास द्यायचा तेव्हा तिला सगळं ऐकून घेण्याला पर्याय नव्हता. पण अपर्णा राजनचा विषय पूर्णपणे वेगळा होता. एक सरळ साधा माणूस बदला घ्यायला 10 वर्ष वाट बघू शकतो, पण इरा मात्र सरळ साधी व्यक्ती नव्हती. तर तिनं तिचा बदला उद्याच घ्यायचं ठरवलं. अपर्णा राजन, तू आता वाटच बघ. तिचा चेहरा प्रचंड दुखत असल्यामुळे इरा न्यूज एजन्सीला परत गेली नाही. त्याऐवजी तिनं खानविलकर फॅमिलीच्या बंगल्याकडे जायला कॅब बुक केली. तिनं तिची मान खाली घातली आणि हातानं तिचा चेहरा झाकला. मग तिनं बंगल्याच्या केअरटेकरला जाता जाता ग्रीट केलं आणि सरळ वरच्या मजल्यावर मास्टर बेडरूम मध्ये निघून गेली. तिनं एका टॉवेलमध्ये थोडा बर्फ गुंडाळला आणि ती टॉवेल चेहऱ्यावर ठेवून थकून सोफ्यावर पडली. त्या अनोळखी छताकडे बघत असताना काही वेळापूर्वी ऐकलेले मॅनेजरचे शब्द तिला आठवले. मला जेव्हा सुरुवातीला मिस्टर खानविलकरांनी अचानक ॲग्रीमेंट तयार करून तुला शोधून काढायची ऑर्डर दिली तेव्हा मला वाटलं की तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखता. तिनं आधी तनिषला नक्की पाहिलं होतं की नाही हे ती ठामपणे सांगू शकेल असं काहीतरी आठवायचा तिनं खूप प्रयत्न केला. तो पहिल्या भेटीच्या आधीपासूनच तिचा प्रचंड तिरस्कार करायचा एवढं क्लिअर होतं. पण मग त्याचं मूल तिच्यापासून व्हावं असं त्याला का वाटत होतं? तिच्या परफेक्ट जीन्स आणि अफाट सौंदर्यामुळे तर नक्कीच नसणार. इरा असाच काहीतरी विचार करून स्वतःचं मन रिझवत राहिली. मोठ्या लोकांचं डोकं कसं चालतं हे कळणं शक्यच नसेल तर त्याबद्दल फारसा विचार न केलेलाच बरा. तसंही तिला मूल झालं की तिचा तनिषशी घटस्फोट होईल. त्यावेळी ती सगळ्या बंधनामधून मोकळी झालेली असेल आणि तिचं आयुष्य आतापेक्षा खूप चांगलं असेल. कोणीतरी दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून इरा दचकली आणि घाईघाईनं जागेवर उठून बसली. कोण आहे? मॅडम, मी आहे, केअरटेकर म्हणाली. सरांनी मला तुमच्यासाठी थोडं दूध घेऊन यायला सांगितलंय. दूध घेऊन यायला सांगितलंय? इराला तिच्या चेहऱ्यावर कोणाचं लक्ष जायला नको होतं. त्यामुळे तिनं हलकेच खोकण्याचं नाटक केलं आणि म्हणाली, अरे त्याची काही गरज नाही, आज मला अजिबात भूक नाहीये. दुर्दैवानं तिचं बोलणं संपताच तिचं पोट भुकेनं मोठ्यानं गुरगुरलं. इरा गप्प बसली. ती सकाळी फक्त ग्लासभर दूध प्यायली होती. दुपारी ती फिल्मिंग सेटच्या बाहेर वाट बघत असल्यामुळे तिला काही खायला वेळच मिळाला नव्हता. त्यामुळे आता तिला भूक नसणं शक्य होतं का? इरानं आवंढा गिळला. तिनं क्षणभर विचार केला आणि तिचा चेहरा दुखावलेली बाजू खोलीच्या आतल्या बाजूला राहील अशा प्रकारे तिचा चेहरा वळवला. ही काळजी घेतल्यावरच ती म्हणाली, प्लीज आत या. केअरटेकरनं दरवाजा ढकलून उघडला आणि ती आत आली. ती तिच्या नाकासमोर सरळ बघत इरापर्यंत चालत आली आणि तिच्या समोर उभी राहिली. तिनं दुधाचा ग्लास इराकडे दिला. इरानं तो घेतला आणि एक मोठा घोटभर दूध प्यायली. तिच्या कपाळावर लगेचच आठ्या पडल्या. सकाळी घाईत असताना तिला लक्षात आलं नाही
पण कशामुळे तरी या दुधाची चव विचित्र लागत होती. पण हे दूध त्या केअरटेकरनी तनिषच्या सांगण्यावरून तिला आणून दिलं होतं, त्यामुळे त्या गोष्टीकडे फारसं लक्ष न देता तिनं ते सगळं पिऊन टाकलं. केअरटेकरच्या नजरेखाली तिनं तिचं नाक बंद केलं आणि 2-3 घोटातच अख्खा ग्लास रिकामा केला. मग ती कशीबशी म्हणाली, थँक्यू. केअरटेकरनी तिच्याकडून ग्लास घेतला आणि ती मागे वळून निघून गेली. दरवाजा बंद करता करता तिनं खोलीच्या आत नजर टाकली आणि बघितलं की मॅडम पुन्हा सोफ्यावर आडव्या झाल्या होत्या. क्षणभर ती कसला तरी गंभीर विचार करत असल्यासारखं वाटलं. मॅडमच्या चेहऱ्यावर बोटांची छाप दिसत होती का? ती खाली गेली आणि तिनं थोडा वेळ विचार केला. मग तिनं फोन उचलून एक नंबर डायल केला. जेव्हा पलीकडून कॉल उचलला गेला, तनिषचा आवाज आला. ती ते प्यायली का? हो, केअरटेकरने उत्तर दिलं. तनिष फोन ठेवणारच होता तेवढ्यात ती अचानक म्हणाली, सर, तुम्ही आज घरी येणार आहात का? मॅडमची तब्येत बरी दिसत नाहीये. तनिषने फोन ठेवला आणि त्यानं डोळे बारीक केले. तब्येत बरी दिसत नाहीये? तो उभा राहिला आणि चालत बाहेर गेला. त्याच्या मॅनेजरने विचारलं, कुठे निघालाय तुम्ही? घरी. तिची तब्येत नक्की किती बरी नाहीये ते बघायला.